अरे अतिविश्वास. मग मी सांगितलं ना, मगाशी सांगितलं त्यांना की त्यांच्यावर जर पक्षाचा दबाव होता, सरकारचा दबाव होता धसांवर, तर त्यांनी मीडियात यायला पाहिजे होतं आणि त्यांनी जाहीरपणानं सांगायला पाहिजे होतं, जाहीरपणाने, की मी माझ्यावरती अमक्या अमक्या लोकांनी पक्षातल्या दबाव आणलाय. मला म्हणते धनंजय मुंडेकडे जाय, हे मॅटर दाबून टाक, तू त्याच्याशी मैत्री कर, हे विषय सोडून देतो दी. मला म्हणते तुला काम देतो, तो हा विषय सोड, त्याला भेट, मध्यस्थी आम्ही घडून आणतो. पण धसांनी असं म्हणायला पाहिजे होतं मीडियात येऊन की मला पक्षाने दबाव टाकलेला असून, सरकारने दबाव टाकलेला असून मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. मराठ्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय त्यांच्या मुला इतकाच. मी पक्षाचा आणि आमदारकीचा आत्ता राजीनामा देतोय, पण धनंजय मुंडेला भेटू शकत नाही, असं त्यांनी प्रेसमध्ये सांगायला पाहिजे होतं. ते राज्यात इतके हिरो झाले असते की जे त्या ठिकाणाहून बोलले मीडियाला, त्या ठिकाणाहून त्यांच्या मतदारसंघात येईपर्यंत त्यांना 7 ते 8 दिवस लागले असते. इतके लोकांनी वाटाने सत्कार केले असते. आणि पुन्हा पक्ष म्हणून जर उभा राहिले असते तर 1,67,000 मतदान पडलं असतं त्या माणसाला. 1,67,000. कोणाच्या बापाला लीड तुटली नसती, राजा झाला असता, राज्यात बी चलती झाली असती आणि बीड जिल्ह्यात सुद्धा ते म्हणते तेच झालं असतं. आणि मी म्हणाल, मी एवढा जीव लावला होता त्या माणसाला की प्रचंड जायची गरजच तिथं नव्हती. पण ते ज्याचा विषय असतो आणि तो माझ्यासाठी विषय संपलेला आहे.